नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितरांसाठी आपण ज्या काही सेवा करत असतो, जे काही नैवेद्य अर्पण करत असतो, त्या नैवेद्यामध्ये आपल्याकडून काही चुका होत असतात, त्या आपल्याला माहीतही नसतात आणि त्या चुका आपल्याकडून होत असतात। त्या चुका टाळण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। त्याचप्रमाणे काही गोष्टी असतात ज्या पितृपक्षामध्ये करणे वर्ज्य असते आणि त्या गोष्टी आपण करत असतो आणि त्याचा त्रास मात्र आपल्याला भोगावा लागत असतो। त्याचप्रमाणे काही गोष्टी अशा असतात ती कामे आपल्याला या पितृपक्षामध्ये केली तर अतिशय आपल्याला भरभरून पितरांचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो आणि आपले सर्व कामे यशस्वी होत असतात, मार्गी लागत असतात। आणि आपल्यामधील बऱ्याच लोकांकडून काही नकळत चुका होत असतात, त्या चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचप्रमाणे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि सर्वांना आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देत असतात। तर आपल्याला काहीतरी आपल्याकडून चुका होत असतात आणि त्यामुळे ते नाराज सुद्धा होत असतात। त्यामुळे ते नाराज होऊ नयेत म्हणून आपल्याला काही नियम पाळायचे आहेत। तर ते प्रसन्न व्हावेत यासाठी सुद्धा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत। या 15 दिवसांमध्ये आपल्याला अतिशय मनापासून त्यांची सेवा करायची आहे, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतील आणि आपली सर्व कामे यशस्वी होऊन मार्गी लागतील। त्याचमुळे आपण पितृपक्षामध्ये खूप काही चुका करत असतो आणि त्या नकळत आपल्याकडून होत असतात आणि त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत। तर पितृपक्षामध्ये काय करू नये या गोष्टी आपण पहिल्यांदा पाहूयात। तर पितृपक्षामध्ये आपल्याला कोणतेही शुभ कार्य करता येत नाही। हे पितृपक्ष झाल्यानंतर आपण करू शकतो किंवा त्या अगोदर सुद्धा उरकून घेतलं तरीही चालेल, पण पितृपक्षामध्ये मात्र कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। त्यामुळे आपले पितृ आपल्यावरती नाराज होतात आणि आपल्याला आशीर्वाद न देताच इथून जातात। तर त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये शुभ कार्याची, लग्न कार्याची कोणतेही खरेदी करू नये। त्याचप्रमाणे आपल्याला नवीन कपडे सुद्धा खरेदी करायचे नाहीयेत। तसेच आपले धार्मिक विधी म्हणजेच लग्न, मुंज, साखरपुडा किंवा गृहप्रवेश अशा पद्धतीच्या शुभ कार्य आपण पितृपक्षामध्ये अजिबात करू नये। त्यामुळे पितरांना त्याचा त्रास होतो आणि ते आपल्याला आशीर्वाद न देताच निघून जातात। तसेच आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या वडीलधाऱ्या लोकांचा किंवा वयस्कर लोकांचा आपल्याकडून अपमान होता कामा नये। पितृपक्षामध्येच नव्हे तर हा इतर वेळेला सुद्धा नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे। आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा किंवा आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा अपमान आपल्याकडून कधीही होऊ नये अशी आपण काळजी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये वादविवाद असतात, पतीपत्नींमध्ये भांडणे असतात, सासू सुनेचे पटत नाही किंवा लहान मुलांचे वादविवाद होत असतात। तर पितृपक्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला हे कामे पूर्णपणे टाळायची आहेत। आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरणच निर्माण झालं पाहिजे आणि ते आपल्याला करायचं आहे। कारण ज्या वेळेला आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात त्याच वेळेला ते पाहत असतात की आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे, जर आपल्या घरामध्ये भांडणतंड्याचे वातावरण असेल तर ते तिथे थांबत नाहीत, त्यांना त्याचा त्रास होत असतो। मात्र आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल किंवा भांडणतंटे नसतील आणि प्रेमाचे वातावरण निर्माण झाले असेल तर मात्र आपले पितृ खूप प्रसन्न होत असतात, त्यांना आनंद होतो आणि त्यांना असं वाटतं की आपले वंशज आता खुश आहेत, आनंदी आहेत आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वादसुद्धा देतात आणि मग निघून जातात। तर अशा पद्धतीची कामे आपल्याला पितृपक्षामध्ये टाळायची आहेत आणि यामुळे आपले पितृ आपल्यावरती नाराज होतात, म्हणून आपल्याला ही कामे अजिबात करायची नाही आहेत। आता आपण पाहूयात पितृपक्षामध्ये आपण कोणती कामे करणे शुभ आहे आणि कोणत्या कामांमुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात। तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते। पिंपळाच्या झाडाला आपण जर नियमित जल अर्पण केले तर आपले पितृ खुश होतात, प्रसन्न होतात। जल अर्पण करत असताना त्या पाण्यामध्ये गंगाजल आपण टाकू शकतो किंवा काळे तीळ आपण टाकून जल अर्पण केले तरीही चालेल। यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। कारण अशी मान्यता आहे की पिंपळाच्या झाडावरती पितृपक्षामध्ये पितरांचा वास असतो, त्यामुळे आपण त्यांना जर जल अर्पण केले तर त्यांना मुक्ती मिळते आणि ते आनंदित होतात। तसेच या कालावधीमध्ये आपल्याला ब्राह्मणांना भोजन देणे अतिशय शुभ मानले जाते। त्याचप्रमाणे त्यांना आपण वस्त्रदानही देऊ शकतो। यामुळे आपले पूर्वज
प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो। त्याचप्रमाणे मुंग्या, गाय, कुत्रा, मांजर आणि कावळा यांना आपण भोजन द्यायचे आहे। ते आपल्यासाठी अतिशय लाभदायक आहे आणि या काळामध्ये जर हे प्राणी आपल्याला दिसत असतील तर त्यांचा कधीही अपमान आपल्याकडून होता कामा नये। त्यांना काठीने कधीही मारायचं नाही आहे किंवा त्यांना हक्कलपट्टीसुद्धा करायची नाही आहे। त्यांना जर आपण काठीने मारत असेल किंवा त्यांचा अपमान करत असेल तर आपले पितृ आपल्यावरती खूप नाराज होत असतात आणि आपण कोणत्याही कामामध्ये यशस्वी होत नाही। त्यामुळे आपण या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत। आता आपण पाहूयात पितृपक्षामध्ये आपण ज्या काही भाज्या बनवतो, नैवेद्यामध्ये ज्या काही भाज्या अर्पण करत असतो त्या भाज्या आपण भरपूर प्रमाणात अर्पण करत असतो। आपल्या पितरांना जे काही आवडत असेल त्या पद्धतीने आपण भाज्या करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्यासाठी ज्या काही सेवा असेल त्या आपण करत असतो। पण या भाज्या बनवत असताना आपल्याकडून काही चुका होत असतात आणि आपल्याला खरंच माहीत नसतं की कोणत्या भाज्या बनवायच्या आहेत आणि कोणत्या भाज्या बनवू नये आणि आपण सर्व काही बनवत असतो आणि पितरांसाठी अर्पण करत असतो। तर पितृपक्षामध्ये आपण ज्या वेळेला नैवेद्य दाखवत असतो त्यावेळेला आपल्याला कोबीची भाजी कटाक्षाने टाळायची आहे। 15 दिवस आपल्याला कोबीची भाजी अजिबात बनवायची नाही आहे। त्याचप्रमाणे वांगं, वेलवांगं असेल तरीही चालणार नाही, कोणत्याही प्रकारचं वांगं असू दे, ते वांग्याची भाजी आपण पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये अजिबात अर्पण करू नये। जरी आपल्या पूर्वजांना आवडीच्या भाज्या असतील या तरीसुद्धा पितृपक्षामध्ये मात्र या भाज्या पाळायच्या आहेत, अजिबात बनवायच्या नाही आहेत। त्याचप्रमाणे आपण पितृपक्षामध्ये मग कोणत्या भाज्या बनवायच्या आहेत ते सुद्धा तुम्हाला मी इथे सांगते। तर पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये आपण कारले, गवार, भेंडी, दुधी, डांगर, मुगाची उसळ किंवा चवळीची उसळ, त्याचप्रमाणे उडदाचे वडे, पुरी, भाजी, भात, भजी, कढी, वडी या पद्धतीच्या भाज्या आपण नैवेद्यामध्ये अर्पण करू शकतो। पण आपल्याला या सर्व भाज्या पितृपक्षाचा जेव्हा आपण नैवेद्य करत असेल त्यावेळेला या भाज्यांमध्ये आपल्याला कांदा, लसूण अजिबात वापरायचा नाही आहे। पितृपक्षामध्ये जो काही नैवेद्य असेल तो सात्विक असावा। सर्वच भाज्या या कांदा, लसूण विरहित असाव्यात। त्याचप्रमाणे पितृपक्षाच्या 15वड्यामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार आपण करू नये। मांसाहार केल्यामुळे काय होतं तर आपले पितृ आपल्याला भेटण्यासाठी 15 दिवस का होईना पण आलेले असतात आणि आपण जर मांसाहार करत असेल तर त्यांना अतिशय वाईट वाटतं। त्यामुळे अशा पद्धतीची चूक आपण करू नये। 15 दिवसांनी काहीच फरक पडणार नाही, आपण कटाक्षाने मांसाहार घरामध्ये पाळायचा आहे। त्याचप्रमाणे या 15 दिवसांमध्ये आपल्या घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न, हसरं आणि अतिशय छान आनंदी ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या उंबरट्यावरती सुद्धा वारंवार गंगाजल आणि गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्याचप्रमाणे हळदीचं लेपनसुद्धा करायला विसरायचं नाही आहे। तसेच केससुद्धा कापू नये, दाढी करू नये किंवा नखेसुद्धा कापू नयेत। या कालावधीमध्ये आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत। अशा पद्धतीने हे छोटे छोटे नियम आपल्याला पाळायचे आहेत। त्याचप्रमाणे काही चुका असतात त्या चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळवायचा आहे। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।